शेवटचा दिवस आहे शेवट दिवस आहे. मग कोण काढून घेते काय विरोधक काढून घेणार हाय नाव तर माहित आहे का असूनच नसतो काय काय त्या ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची हिस्ट्री कशाला विचारायची. बर त्याचं का बा ऐकू येत नाही मला. काय नाही ऐकू येत बरं, ते आता मी बोलायला कसं ऐकू आलं सोलापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचा सुपडा सापडलाय मागच्या 2 इलेक्शन. त्यांनी पद घेतल्यापासून काय हे मी बोलू इलेक्शन आलं का बोलायचं एकाच आम्ही करतो. MIDC आणतो हे आणतो ते आणतो ती म्हणते. MIDC तकडे जाऊ द्या. तकडे डांबरी बसणं आड्याला का बाजारची भाजी आहे हा. मोकळ का पाहिजे डांबरी बसणं करून आड्याला दाखवून का मग बोलायचं करून दाखवून मग बोलायचं. अशी बोलून नाही गेली ती बर नाही गेली तुला ह्या जकरा शुगर परिसर कारखाना आपण काढला कारखाना- नाही तर ऊस तोडून बांधायला टाकावं लागत होतं. कारखाना बंद पाडतो म्हणते ते राखले हा. कारखाना बंद पाडतो काय बी बोलत असते ते कारखाना बंद पडायच्या वेळी बाजारची भाजी नाही. माणूस आहे बदल होईल का होणार 100% बदलणार. लोक स्वीकारतील का सचिन जाधव हो मग स्वीकारणार की हो लोक स्वीकारतील का सचिन जाधवांना ती येऊन सांगून गेली गप्पा मारून कोण कोण आलत कोण कोण आलत आमदार आलता ते उमेश पाटील आलता दिलं नाही आम्हाला काय आता भारी माणूस आहे आमच्या गावात आहे कोण आहे सचिन जाधव बर उमेश पाटील भारी जाईल की हो तकडेच भारी नाव तकडे म्हणजे काय त्याला 3 पाय आहेत. डांबरी बनलं पडल्याचा 3 पायाचा आहे गुरावणी चालतोय काय 4 पायाचा त्याला रमेश काय ती उमेश पाटील उमेश पाटला पाय किती आहे? दोन जायचं मग आमचा ती एकच झाला मग ते काम उमेश पाटील म्हणजे भारी भारी म्हणता तुम्ही कशावरनं भारी काम विकास करते जिल्हा काय केला विकास काय केला विकास सांगा ना. तुमचं काय मत आहे सचिन मालक उमेश पाटील म्हणाय जरा कशासाठी काय आता सगळी सचिन मालक म्हणते कोण तर उमेश पाटील म्हणलं म्हणजे बरं वाटतं जरा अच्छा हा, फायदा घेऊ लागलेत बरं. या अडाणी समाज लोकांचा. अच्छा अच्छा काम करतो म्हणतात की सगळे MIDC अहो, आणतो त्या कोण- उमेश पाटील अहो 70 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून 70-80 वर्ष झाली अजून केलं नाही ना अजून करतोच काय बर काय जरा खरं तर बोला की राव. अच्छा त्यांना अशी वेळ का आली की म्हणजे नरखेडला न उभा राहता त्यांनी कुरुलला उभा राहायला लागले कारण का नरखेडकडे बी ओपनच आहे आता ते 2029चा विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गणित मांडले असं सामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागलं. बर तिथनं भाव तिथनं त्यांनी पडला तरी पण आपला एक गट ही लोक लय स्वाभिमानी इथल्या भागातली. असा सुपडा साफ करतील परत कुरुलचं नाव काढणार नाही ते. काय वाटतं चित्र एकंदरीत आता उमेश पाटील उभं राहिलं जिल्हाध्यक्ष काय करायचं आहे का? सख्या आईला सोडून सावतर आई संघ जावं जायचं काय ह्या भागाची दुखणं कुणाला कळतं स्थानिक लेकराचं दुखणं कुणाला कळतं आईला कळतं का पाळणारी बाईला कळतं आईलाच कळतं आपल्या लेकराला भूक कवा लागते ताण कवा लागते हा. आईला कळतंय काल संभाळले 11 ते 5 ड्युटी संपली तर निघाली कुलूप लावली घरला. निम होत आहे गाव हे शहराने होत नाही निम्याला चालवा भारत स्वतंत्र झाल्यापासून मी काँग्रेसला मत टाकून चुकलोय आई गाठलीये. हा काय करायचं काय तर सुधारणा करेल वाटलं केली नाही काय. हा मग काय बदलून बी उपयोग नाही म्हणा की म्हणून यंदा बीजेपीला मतदान देऊन बदलायचंय. पंचवार्षिकला ते जिल्हा परिषद सदस्य होते की तिकडे नरखेड भागात भाऊ नरखेड भागात काय कारखाना काढला काय केलं सुधारणा का त्या भागात तर काय सुधारणा केली. आज ह्या भागामध्ये कारखाना झाला 12 महिने कारखाना चालतोय 12 महिने 3 महिने नाही उसापुरता इथेनॉल आहे परत नंतर दुसरं काय काय अजून आहे CNG आहे. त्यामुळे एका पाळीला 1000 माणसं म्हणली 3 पाळीची 3000 माणसं पोरं कामाला लागली ती त्या भागातले. विकास झाला का काय ह्याला म्हणायचं विकास. मराठा आरक्षणाच्या वेळेस लोकांना डिझेल देणे असेल आमच्या गावात जिल्ह्यामध्ये कुठेही नसणारे 7 लाखाचं शिवालय सो खर्चानं बांधून दिले. अच्छा हे आमचा ही घरचाच उमेदवार आहे आम्ही दुसऱ्याला कसं काय काय निवडून दिली नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ज्या त्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा त्यांच्या भावना काय त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता कुरुल ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि जिल्हा परिषद गटातील येनकी गाव आहे ना येनकी या येनकी गावामध्ये आहे. आपण इथे काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या मते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सरका आबा जरा बसा बसा तुम्ही बसा. नाव काय नवनाथ गुरुजी. बर गुरुजी शिक्षक होता तुम्ही हो बर 34 वर्ष. 34 वर्ष आता रिटायर झाला तुम्ही
काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदची आता? कोण उभं राहिले उमेदवार? नको सचिन जाधव उभा राहिला. बर. आणि दुसरे उमेदवार त्यांच्या विरोधात असलेले? आता कोण आहे? आज 3 वाजल्यानंतर फिक्स होईल. 3 वाजेपर्यंत नाही, अजून काढून घेणार आहे ते ना. आज शेवटचा दिवस आहे. शेवट दिवस आहे. मग कोण काढून घेते? काय विरोधक काढून घेणार? हाय नाव तर माहित आहे का? आणि असूनच ना नसतो काय काय त्या ज्या गावाला जायचं त्या गावाची हिस्ट्री कशाला विचारायची? बर. हा हा. आपल्या मार्गाने आपण चाललेलं आहे. बर. काढून घेणारी उघडच आहे. काय काम केलंय सचिन जाधवांनी? सचिन जाधवाने येनकी गाव 1,500 लोक वस्तीचं मतदाराचं गाव. बर. सचिन जाधवाचे वडील बिरू जाधव. हा. आमच्या गावाला हायस्कूल नव्हता, 4थी पुतूर शाळा होती. बर. हळूहळू 7वी पुतूर झाली. हा. त्यानंतर गावाला हायस्कूल झालं. हा. आज ह्या ग्रामीण भागातल्या रोड धरून आल्यावर हा. मोहोळ तालुक्याचा दक्षिण भाग बरोबर. म्हणजे अंदमान निकोबार बेट आहे मोहोळ तालुक्याचं. अच्छा. अंदमान निकोबार बेट आहे भारताचं. कोण लक्ष देत नव्हते? का अजिबात नाही, फक्त मतासाठी काँग्रेसने यायचं, मत टाकायचं, आम्ही हा मानायचं, नंदीबाईला सारखं हा. राहायचं. आमचा कोणी विकास केलेला नाही. बर. ह्या 9 गाव आहेत. हा. आरणारे, बेगनपूर, मेरे, आरबिळे, येनकी, वटवट, 2 जामगाव, कोरवली, हाराळवाडी रोडच्या आड्याले गाव, वंचित गाव. अच्छा. हा, वंचित गाव. ह्यांचा कोण विचार करत नाही. आता आमदार तर बदललाय आता. आमदार बदलाय पण तो मुंबईचा राहणारा, तो स्थानिक असता म्हणजे सख्या आईला लेकराची माया येते, सावतर आईला माया येत नसते. तुम्ही निवडून दिलाय की आता. आता नाव इलाज आहे का? भारत स्वतंत्र झाल्यापासून मी काँग्रेसला मत टाकून चुकलोय, आहे गाठलीये. हा. काय करायचं? काय तो सुधारणा करेल वाटलं, केली नाही काय. हा. मग काय बदलून बी उपयोग नाही म्हणा की. म्हणून यंदा बीजेपीला मतदान देऊन बदलायचंय. बर. का बीजेपीच का? बीजेपी तर लय वाटोळ केलं म्हणतात. काय बीजेपीने काय केलं वाटोळ? आता तर 9 वर्षात बीजेपी आले आणि काय वाटोळ केलंय? म्हणतात- अहो मोदीने एवढं मोठं दिल्लीपासून गल्लीबोतोर सिंदूर, आपलं सिंदूर हा. पाकिस्तान योजना ही राबवली. हा. अहो भ्रष्टाचार मुक्त केला. श्रीमंत कोण झालं काँग्रेसच्या काळात? शेतकरी झाला का पुढारी झाला? व्यावसायिक झाला. कोण झाला तुम्ही सांगा की? शेतकरी झाले का पुढारी झाला? अच्छा. हा. काँग्रेसच्या काळात कोण झाला श्रीमंत? बर. शेतकरी झाला नाही. शेतकरी हाय तसाच आहे. अच्छा. कष्टानच कोण श्रीमंत झाला आता असेल तसेल. जिल्हा परिषदचं लय वातावरण तापलं इकडं. सगळ्या मोहोळ तालुक्यात इकडं कुरुलले हॉटस्पॉट बनले गेले. मग चालायचं, प्रत्येक ठिकाणी आहेच. निवडणूक म्हणजे असतेच. बरोबर आहे. निवडणूक म्हणजे असतेच, ज्याच्या ज्या पर्यायाने करणारच. हा, हा. काय वाटतं चित्र एकंदरीत आता? उमेश पाटील उभं राहिले जिल्हाध्यक्ष आहेत ते. काय करायचं आहे? का? सख्या आईला सोडून सावतर आई संघ जावं जायचं काय? ह्या भागाची दुखणं कुणाला कळतं? स्थानिकाला. लेकराचं दुखणं कुणाला कळतं? आईला कळतं का? पाळणारी बाईला कळतं? आईलाच कळतं. आपल्या लेकराला भूक कवा लागते, ताण कवा लागते, हा. आईला कळतंय. काल संभाळणे 11 ते 5 ड्युटी संपली, तर निघाली, कुलूप लावली घरला. हा. हा. मग इकडे मग नरखेड सोडून कुरुलला का आले मग? मग ते त्यांना विचारा ना तो प्रश्न. मग ते विकासासाठी येतो आलो म्हणते इकडे. विकास काय झाला ना ते करायसाठी आलो म्हणते. चालायचं असं म्हणतच असते. आज बोतोर सगळे म्हणत गेले, कोण ढोबळे आला असाच म्हणून गेला, परत आता मध्ये खरे आला असाच म्हणून गेला. मग ही बी त्या मागे चाललाय आता. अच्छा. हा, फायदा घेऊ लागलेत बरं. या अडाणी समाज लोकांचा. अच्छा. अच्छा. काम करतो म्हणतात की सगळे. MIDC अहो आणतो त्या कोण- उमेश पाटील. अहो 70 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून, 70-80 वर्ष झाली, अजून केलं नाही ना अजून करतोच काय? बर. काय जरा खरं तर बोलाय राव. अच्छा. काय वाटतं करतो आजोबा? या शब्दाला अर्थ आहे का? बर. का करून दाखवा. इनकी गावाला हायस्कूल करून दाखवलं जाधव साहेबांनी. हा. या 9 गावाचा विकास करून दाखवला. ह्या जकरा शुगर परिसर कारखाना आपण ते काढला. कारखाना- नाही तर ऊस तोडून बांधायला टाकावं लागत होतं. कारखाना बंद पाडतो म्हणते ते राखले. हा. कारखाना बंद पाडतो म्हणते उमेश पाटील. चला विरोधक आहे काय बी बोलत असते ते. कारखाना बंद पडायच्या वेळी बाजारची भाजी नाही. हा, कारखाना बंद पडायला राखेमुळे लोकांना त्रास होतो म्हणते. आता काय बी म्हणतो, कोण काय बी म्हणतंय, बर. कोण काय बी म्हणत असते. मग असे प्रत्येक कारखाना बंदच पडतील का असे सगळे? बंद कारखाने पडल्यावर शेतकऱ्याचा ऊस कुठं घालायचा? बर. एकटा भीमा कारखाना होता मोहोळ तालुक्यात. हा. त्या टायमाला अक्षरशः ऊस तोडून बांधायला टाकावं लागत होती, रान स्वच्छ करायला. आता मोहोळ तालुक्याला 3 कारखाने झालेत, वेळेवर ऊस चाललाय, व्यवस्थित शेतकरी खाऊन पिऊन सुखी आहे. काय नाव आहे आबा?
ऐकू येतं का नाही त्यांना येत नाही तो त्यांना ऐकू येत नाही तुम्हाला येत नाही बर इकडे बसतो जरा मी जरा बसा 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 काय नाव आहे थांबा ह्या आजोबांना विचारतो नाव काय नाव तर काय नाव सांगा बर मग तुमचं नाव सांगा काय लवगोंड बर काय परिस्थिती होती पहिली इथली पहिली परिस्थिती काय ग्रामीणमध्ये आपलं बॉन्डला गाव असल्यामुळे विकास नव्हता की बर कोणाच्या माध्यमातून होते आता आता एमडे साहेब करते ती चेअरमन साहेब जे करायची बर मग ते चेअरमन आणि इतर नेत्यामध्ये काय फरक आहे आता शेवटी गाव आलाय बोला की चेअरमन आता ते आणि इतर नेत्यामध्ये काय फरक आहे अहो आमच्या भागातला माणूस आहे असं कसं काय म्हणता यांनी काम आता यांच्याकडे कुठली सत्ता नसता यांनी कामं केले ते बर कोणी- कुठे राजकारणात नव्हते बी अहो कुठे राजकारणाच्या रस्त्याचा विकास आहे त्यांचा या भागात आमच्या कोणीही जाऊ दे, त्यांना भागात पाठवत नाही ते आमच्या भागात शेतकऱ्याला रस्ता नव्हता हा. त्यांनी स्वतः 15 पैशांना रस्ता करून दिलाय बर इलेक्शन उभा राहायच्या अगोदर त्यांच्या मिळत पण नव्हती इलेक्शन उभा राहायचं अच्छा. त्यावेळी हा. त्यांनी रस्ते करून दिलेत लोकांना हा, हा. कुठला ह्या भागातला माणूस कोणीही जाऊ द्या माघारी पाठवत नाहीत ते नाहीत अजिबात माघारी पाठवत नाही ते विकास चांगला आहे त्यांचा आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला हो. आमच्या ह्या भागाला कोणीच नाही नेता आतापर्यंत आम्ही गुरुजी म्हणतात असं मत देऊन 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 लोकांना दमलोय अहो ही रस्ता केलाय बेकमपूरचा रस्ता करून 6 महिने जाणार उकलून गेलाय असा विकास आहे बाहेरच्या लोकांचा अच्छा मग हे माणूस मग आता चांगला परिस्थिती काय रस्त्याची सध्या रस्ता जाऊन बघायच नाही रस्त्याची परिस्थिती काय रस्ता उकलून खराब झालाय बेगमपूर रस्ता बर असं आहे ना मग भागातला माणूस आहे विकासाचा माणूस आहे चांगला माणूस आहे बदल होईल का होणार 100% बदलणार लोक स्वीकारतील का सचिन जाधव अहो मग स्वीकारणार की हो लोक स्वीकारतील का सचिन जाधवांना शेकारते ती बर या इकडे काय तरुण आहे तिकडे अजून नाव काय पाहिजे आपलं शुभम बाबर काय करताय JCB व्यवसाय करतो JCB व्यवसाय ह्याच गावचं आहे का हां याच गाव काय परिस्थिती आहे आता जिल्हा परिषदची जिल्हा परिषदचे 90% सचिन मालकांना मतदान होईल गावात असं कसं हो निम होणार नाही काय निम व्हायचा विषयच नाही ना निम कधी झाला असतं समोरचा उमेदवार स्थानिक असता तर बर आणि निम व्हायचं पण गोष्ट नाही हा मला सांगा एखादा माणूस राजकारणामध्ये गेल्यानंतर राजकारणाच्या माध्यमातून स्वतःचं काहीतरी निर्माण करतो संस्था म्हणा ह्या गोष्टी पण ह्या माणसांनी राजकारणात नसताना निर्माण केलंय त्यांच्या वडिलांनी साखर कारखाना काढला अच्छा त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात ह्या 2 मुलांनी केलं आणि त्याचा फायदा या पंचक्रोशीतल्या आणि कुरुल झेडपी गटातल्या गावांना होतोय ऊसाचा असेल रोजगाराचा असेल लोकांचे व्यवसाय आहेत 17,000 सभासद आहेत छोटे मोठे व्यावसायिकदार आहेत ते हॉटेलवाले आहेत ते आणि वाघोलीपासून कारखान्यापर्यंत इंचगावपासून जकरा साखर कारखान्यापर्यंत कुठलीही सत्ता नसताना सो खर्चातून रस्त्याचे खड्डे बुजवण्यात काम ही परिवार गेली 14 वर्ष करते अच्छा आणि दुसरी गोष्ट आमच्या गावातले शेतरस्ते जे आहेत हे लोक राजकारणात नसतानाही शेतकरी समजा ग्रुपनं गेले आमचा रस्ता नाही तर हे लाख रुपये 1.5 लाख रुपयाचे रस्ते स्वतः करून देते ते सो खर्चानं मराठा आरक्षणाच्या वेळेस लोकांना डिझेल देणे असेल आमच्या गावात जिल्ह्यामध्ये कुठेही नसणारे 7 लाखाचं शिवालय सो खर्चानं बांधून दिले अच्छा ते मराठाच्या संदर्भात हां मग हे विरोधक टीका करते त्यांनी काही विकास म्हणजे असं काय त्यांनी आता निवडणुकात आले त्यांचा कारखाना त्यांनी पाहिलेत कारखान्याच्या माध्यमातून अनेक लोकांना त्रास होतोय हे होतोय ते काळजी घेत नाहीत राजकारणासाठी कुठल्या तर स्वार्थी लोकांचा मुद्दा विरोधकाला हातात घ्यावा लागतोय मग ती ज्यांचा मुद्दा हातात घेते ती त्यांचा त्यात काय तर त्यांचं बेनिफिट असेल म्हणून त्यांचा मुद्दा असेल हां मग राजकारणात त्यांना तेवढी टीका करावं लागत असेल समोरच्या माणसाला बर मग ती ज्यांची टीका करते ती हाय का नरखेड भागात त्यांनी उभे राहिले होते पंचवार्षिकला त्यांचा विकास तुम्ही ऐकून आहे का तिकडे भागात केलेला काय ऐकून नाही नाही आपण तिकडे गेलोच नाही तर कसं ऐकू का मग त्यांना अशी वेळ का आली की म्हणजे नरखेडला न उभा राहता त्यांनी कुरुलला उभा राहायला लागले कारण का नरखेडगडी बी ओपनच आहे आता ते 2029चा विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गणित मांडले असं सामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागले बर तिथनं भाव हिथनं त्यांनी पडला तरी पण आपला एक गट ही लोक लय स्वाभिमानी आहेत इथल्या भागातली असा सुपडा साफ करतील परत कुरुलचं नाव काढणार नाही ते बर हा येईल का निवडून नाही सचिन मालक निवडून येतील 7 ते 10,000 मताच्या फरकाने उमेश पाटील अहो जिल्हाध्यक्ष आहेत किती अहो पण मी पण घेतो ना एखादं पद जिल्हाधीश काय कोण पण होतंय की हा अजित पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत ते अजित पवार गटाचा सुपडा साफ झालाय मागच्या 2-3 इलेक्शनमध्ये बर त्यांनी पद घेतल्यापासून काय आता परिस्थिती आता असं बी आता की भाजप आता राष्ट्रवादीला कंटाळले राष्ट्रवादी पण आता भाजप बाहेर काढून टाकतील खरं आहे काय अति वरिष्ठ लेवलचा विषय आहे
सामान्य कार्यकर्त्यांना कसं बोलायचं त्याच्यावर. बर ऐकू येतं का बा ऐकू येत नाही मला. काय नाही ऐकू येत बरं, ते आता मी बोललेलं कसं ऐकू आलं मी बोललेलं कसं ऐकू आलं ऐकू येत नाही. मस्तीवान आहे, हा मस्तीवान आहे. बर काय नाही आमचं पण वय किती आहे तुमचं सांगा वय 70 आहे, 70 75 आहे. हा म्हणजे तुम्ही लय निवडणुका बघितल्या त्या लय बघितलं पहिल्या निवडणुकीने आता निवडणूक काय फरक आहे लय फरक आहे. पहिली आजचीच होती फुलग मटकी इकायची. हा आता आता तर भारी माणूस आहे आमच्या गावात आहे. कोण आहे सचिन जाधव बर उमेश पाटील भारी आहेत की हो त्याकडेच भारी मग बनव तकडं ते म्हणजे काय त्याला 3 पाय आहेत काय? डांबरी बनलं पडल्याचा 3 पायाचा आहे गुरावणी चालतोय काय 4 पायाचा त्याला रमेश कायची उमेश पाटील उमेश पाटला पाय किती आहे? दोन आहेत मग आमचा ते एकच झाला. मग ती काम उमेश पाटील म्हणजे भारी भारी म्हणता तुम्ही, कशावरनं भारी? काम विकास करते जिल्हा काय केला विकास? इकडं आलं काय तर केला नाही. विकास सांगा ना. त्यांच्या भागात गेल्या इनकी गावाला हायस्कूल काढलं जाधव साहेबांना बजरंगुंडा मार्फत. ह्या खेड्या गावामध्ये कारखानकाला मवळं बसणं, हितनं मवळं पुतूर कारखाना नाही. आमची उस कवाच गेली 2 महिन्याखाली. गेल्या 5 वर्षाला ते जिल्हा परिषद सदस्य होते की तिकडे नरखेड भागात कोण? अहो, उमेश नरखेड पाटील भागात काय कारखाना काढला, काय केलं सुधारणा? का त्या भागात तर काय सुधारणा केली? आज ह्या भागामध्ये कारखाना झाला, 12 महिने कारखाना चालतोय, 12 महिने 3 महिने नाही. उसापुरता इथेनॉल आहे, परत नंतर दुसरं काय काय अजून आहे, CNG आहे. त्यामुळे एका पाळीला 1000 माणसं म्हणली, 3 पाळीची 3000 माणसं पोरं कामाला लागली ती. ह्या भागातली विकास झाला का काय? ह्याला म्हणायचं विकास. आधी करायचं आणि मग बोलायचं. मग आता म्हणते की आम्ही- 70 वर्ष हे झालंय, भारत स्वतंत्र 47 ला झालाय. आता आम्ही- तेव्हापासून असंच बोलते ती. आता हे मी पण उमेश इलेक्शन पाटील आलं का म्हणतात, बोलायचं, विकास आम्ही करतो. MIDC आणतो हे आणतो ते आणतो ती म्हणते. MIDC तकडे जाऊ द्या. तकडे डांबरी बसणं आड्याला नका. बाजारची भाजी आहे. बाई, पोकळ का पाहिजे? डांबरी बसणं करून आड्याला दाखवून नका. मग बोलायचं, करून दाखवून मग बोलायचं. अशी बोलून नाही गेली ती. बर नाही गेली. मी किती दिवसाला मत टाकतोय अशी बोलून नाही गेली वाड्यावर. गेले पुन्हा आणण्याची तोंडावा मग इकडे. यंदा काय ठरवलंय मग तुम्ही आमचा आहे आमच्या गावाला. दुसरं नको हे आम्हाला गरजच नाही. बर हा. आमच्या गावाला काय म्हणतेस बरोबर आहे बर बरोबर आहे ते बोललेले काय बरोबर आहे काय मास्तर म्हणले बोललेले काय बरोबर आहे ए, आम्ही सचिन जाधवलाच मत करणार. बर हा, दुसरं नको नको काय काय जेव्हाचा का दुसरं हा महाळ असल्यावर एक 5-6 बोलवायची. बर हा महाळच नाही एकटाच आमच्याकडे आहे जेवायला. बर आज ह्या खेडेगावच्या पोरी 4थी शाळा शिकवत होत्या, आज आता 10वी ती पुत्र पोरी 10वी शाळा शिकायला लागल्या. मुलींना चांगली घरं मिळायला लागली, शिक्षणामुळं चांगली घरं मुलींना मिळायला लागली. चांगलं झालं वाईट विकास झालं. झाला का काय झाला? ह्या गावाला हायस्कूल झालं. हो, हो. हा? नाव सांगा मला तुमचं काय याला म्हणता मला तुम्हाला म्हणतोय नागनाथ पाटील. काय करताय काय ना आपली शेती करतोय. किती एकर आहे 2 एकर आहे. बघताय का 2 एकर मग आता काय कर कुठली आणायची का? बर काय ऊस ऊस असेल ऊस. दुसरं काय काही नसेल नाही कुठल्या कारखान्यात जाते इथं जकऱ्या. जकरा आहे बर आहे का भाव तर आहे का तेवढं देतात का काय हायची जागा बरोबर हायचं. बर पण आमचं पैसे हे पैसे वेळेवर मिळतात का त्या वेळेवर कारखान्यात? मिळते वेळेवर. मिळतंय हा, वेळेवर. बर हा, काय म्हणलं तुम्ही हे आमचा ही घरचाच उमेदवार आहे. आम्ही दुसऱ्याला कसं काय काय निवडून देऊ इथं. बर त्यांनी बी विकास त्यांना बी चान्स द्यायला पाहिजे एक. काय नको. करायचं बाहेरची असून इथं आणून काय उपयोगाचा आहे. नको आम्ही दिले आमदार केलं करून दिलीच की. हा, मग आता काय झालं मग आता न आपल्या घरातलं उभारल्यावर आम्ही दुसऱ्याला देऊ का? बर आमदारकीला बाहेरचा दिला मग आता असल्या असते मग आता काय करायचं त्याला? हा आता ह्याच्यामुळं आम्ही हे आपल्या घरातलं असल्यामुळं आम्ही कोणाला सुद्धा देणार नाही. नाही हम्म. बर तुमचं काय मत आहे आमचं सचिन मालकालाच मत आहे. इकडे दुसरी कोणती उमेश पाटीलची माणसं आहेत ती का नाही ती कोण काय आम्हाला माहित नाही ते. असायला पाहिजे की काय माहित नाही ते. कोण ना कोण इकडे तिकडे हा आमचं मत सचिन मालकालाच आहे. का का तर विकास करतील, पुढचा विकास चांगला होतो आमच्या गेट स्थायिक असल्यामुळं. बर 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 तुमचं काय मत आहे सचिन मालक उमेश पाटील म्हणाय जरा कशासाठी? काय आता सगळी सचिन मालक म्हणते कोण तर उमेश पाटील म्हणलं म्हणजे बरं वाटतं जरा का? सचिन मालक. बर
कुठलीही सत्ता नसताना केलेला विकास हा हा आणि तो माणूस आज उभा राहिला आहे आम्ही कोणाला मत टाकायला पाहिजे गावाला कसं आहे केलं बर गाववाल्यापेक्षा कसं कुठलीही सत्ता नसताना केलेला विकास पण ते कुठेतरी राजकारण कुठे नव्हते नाही नाही नाही. आता योगायोगानं संधी आली मी त्या संधीचं आम्ही पण सोनं केलं पाहिजे. बर तुमचं सचिन मालक. तुमचं सचिन मागत हा पटलं. थांबवा माहिती आता मामा काय म्हणतात मामा उमेश पाटीलचे गुणगान गाते थांबा जरा ज्येष्ठ नागरिक आहेत जरा. होय मामा तुमचं काय मत आहे उमेश पाटील का अवती मी हो ना आमचा कोण सचिन मालक. बर बर मग आम्ही दुसऱ्याला कसं मत देऊ. मग मावणीचा मुलगा आहे काय घरातलं घरच आहे मग. बर आणि कांद्याची नुकसान भरपाई देतो म्हणले इथे येऊन सांगून गेली गप्पा मारून. कोण कोण आलत कोण कोण आलत आमदार आलता ते उमेश पाटील आलता दिलं नाही आम्हाला काय. बर नाही तुम्हाला भेटलं नाही काय आता ती विमा होता ती सगळं करून दिली कागद हा पण रुपया बी माझ्या हातात दिला नाही. मग आलं नाही म्हणली तुझं. आलं नाही बर मग आता विचारताल की जाब आल्यावर आता कोणाला आमदार म्हणा उमेश पाटील म्हणा. नाही ना आता त्यांना विचारायची काही गरजच नाही. आता आम्हाला आहे मालक मसनी बरा आहे पाहुणा. हाय हा बर यंदा ठरवलंय म्हणाय सगळे हा निम निम होत आहे गाव. हे चार आणि होत नाही निम्याला चालू बघा. तेवढं ती बी जिल्हाध्यक्ष आहे ती अजित पवार जवळची आहे ती किती. हा बरोबर आहे. हा मग ही बी जवळच आहे. बर आपण ते इथं नाही पण ते कुठल्या हेत नाही ते पण ते अजित पवारच्या जवळचे आहेत उपमुख्यमंत्री. पण आता ह्याला आम्ही मोहर घालवणारच आहे की उद्या आमदारकीला बी उभा करणार आहे आम्ही. हा बर एकंदरीत पाहता या लोकांनी जे काही मत व्यक्त केले आहेत खरंच मते भारत शिंदे न्यूज इंडिया NK कुरुल.